मशीनीची पूजा करा. त्याला माहितच नाही होता ते, त्यांनी कधी केलंच नाही. केसर काढून देते ते होय. की तडूक तुम्ही तिथं आणायचा 2 दिवस आधी. पण आता इथनं पुढे आपल्या घरचं नारळ असणार. हा हळदी कुंकू लावा. फोडा नारळ. तर आता चालू करू, बघू किती होती ज्वारी काय. तर मंडळी झाली आपली ज्वारी करून 1 2 3 4 5 6 पिशव्या तोंड लावून, म्हणजे गच्च बांधून. 50 किलोची आहे का पिशवी दादा? आहे ना. 1 2 3 हा 3 क्विंटल झाले. 3 क्विंटल झाले आहे. लय नाही, बारीक होती. चला यंदा काय ज्वारी नाही इकायला. ज्वारी नाही म्हणलं यंदा इकायला. होय होय इकती का काय? पुढच्या वर्षीचं काय गणित आहे मग. झालं पटकन. आता घरी टाकून येऊ. ती बुसकाट बी बरं मग असली. हा मग पण तोडू. हा थोड्या वेळाने जेवण करू. हा मग पण तोडू खाली घालू. हम्म. पिशवी टाकू. पिशवी तिथे खाली करून मग पण ते घेऊन बर आणि पुन्हा बुसकाट आली. चालतंय. तसं करू मग. पाणी प्यायचं दे की. ऊन झाला आता, चांगलं ऊन झालं. मशीन तिकडं झाडाखाली उभा केली. पहिल्यांदा मशीन सोडून येऊ, कारण की मकवान बी न्यायचं आहे. मग ज्वारी मकवान घेऊन जाऊ गावात. ज्वारी खाली करायची, मकवान तसंच पुढं न्यायचं. ज्या 10 वळी आहे त्या सुकलेल्या, त्या वळी घेऊन जायचं. तिकडं चालू आहे कागद गोळा करायचा. आता परत तात्या आई कडबा गोळा करून ठेवतील हे सगळं. झाली कागद गोळा सगळे. पाय द्या की त्याच्यावर, म्हणजे ते हवा जाते निघून. आता थोडंसं जेवायला सुट्टी केली आहे, तरी ज्वारी नेहमी असते. चुंगडी बांधून ठेवली म्हणजे उचलाय सोपं जाते. चला कागद घ्यावा लागेल की घरी का नाही? हां मधमाशी कशा पाणी पिते ते. ही इट जरा पुढं सरकवतो, म्हणजे इटावर पाणी पडलं का नाही अंगा असं. इटावरचं पाणी त्यांना मस्त प्यायला. नाही नाही आता काय सुद्धा करू हलवूच नको आता. ही काय करायचं, जरी हलवली ना ह्या चिळकाळ त्या नळीच्या तोंडाला ना तिथं अशी वीट ठेवायची, म्हणजे विटावर बरोबर बसून त्यांना पाणी प्यायला येतं. आता इथं जेवायला सुट्टी झालेली आहे, जेवण चालू आहे. बापू बी बसलं जेवायला. आईने नवीन येसूर केलाय, त्या नवीन येसराची तरी बघून बापू आमचा जेवायला म्हटलं. मी थोडं दही खाल्लं म्हणलं बस. मग तर जेवण केलं. आहे ना जेवण करणं. पाणी पाणी होतंय ग काल धुतलेली जाते तुम्ही. कशाला आई धुवायची कशाला आता तिला. आपल्याला पटत नाही तसलं धुतल्याशिवाय कोणती वस्तू घेऊ वाटत नाही. भांडीला तुम्ही 1 तास झाला तर पुन्हा भांडी खाणार आणि मगच त्या जेवण वाढणार. बरोबर आहे आईचं. कशी झाली भाजी बाबू? अजून खाल्लीच नाही बाबू. नवीन येसराची भाजी मस्त पैकी. तुला नाही जायचं इसू तुझा आहे का? बनवायचं आहे की बनवायचं आहे. असा झालाय बघ की. ह्यात कांदाही टाकलाय का गे तू? नाही नाही ना. घातला नाही. कांद्याचा कांद्याचा केलाय. एकत्रच असतो मग.
तीस 6-6 किलोचा करत होतो तेव्हा बी ते कांद्याचा 1 किलोचा सेपरेट, बिना कांद्याचा सेपरेट करायचा 1 किलोचा. बाप तो हाय का नाही? काय नाही मी कांदा घालीत नव्हती. आता घालत नाही, पहिलं कांदा घातला नाही कसलाच कांदा घालत नाही मी. तुम्हाला खायचं काय? खातो का जेवतो का तू अगं, आई थोडं? मग जेवण करूनच आलो ग. खा, मिक्स हे. साखर. काय आता थोडं दही खाल्ले बास झालं तेवढंच. बास. अशा उन्हात गार एखादी झुळूक आली तर बरं बरं वाटतं. वाटतंय. हा. मागच्या महिन्यात थंड होती तरी थंड नको नको वाटायची, आणि आता कसला थंडीत फरक माणूस पडतो. ऊन मागतं, उन्हाळ्यात पाऊस मागतं, पावसाळ्यात थंड असलेली परवडलं पण पाऊस नको म्हणतं, मग थंडी येते. पण काय कुठल्याच माणसाला सोसत नाही. जसं माणूस मागत राहतं तसं ऋतू पण बदलत बदलते राहतं. ते. होय आई. आता कांदा चिरलाय वाटोळ्या सुटायला लागल्याकडे आहे. हा? वाटोळ्या सुटायला लागल्यात. सुटते वाटलं. वाटोळ्या ह्या रानाला दररोज असतं ते उन्हाळ्यात. हे रानाला नाही, वाटोळ्या सुटायला लागले की आबाळ येतं. आबाळ येतं, पावसाची चिन्ह आहे ग. आता पुढच्या आठवड्यात पाऊस पण सांगितलं. आपल्याकडे वाटोळी इतकी दिसत नाही, दिसती पण इतकी नाही. ह्या लय रानाला वाटोळ्या असते त्या. ह्या रानाला लय असते त्या. माळाला? दिवसातनं 10 तरी दिसते त्या. तिकडं जरा दिसते, येते ते किती कव्वा तरी दिसते. येते ते. तसं काय नाही, सगळीकडे असतं ते. कसं झाली दादा भाजी? काय झाली? तात्यांना फक्त तरी पाहिजे बघ आहे. तात्यांना चवीचा काय विषय नाही. मस्त. मग हा? चवीचा विषय कसा नसतो. तरी असले तर भाजी हा चांगली. होय बाबू. तर मंडळी आपण तिकडल्या शेतात मशीन लावून आलो आणि इकडे लागलो मकवान कापायला. आता जाता जाता पोत्यांबरोबर मकवान बी न्यायचे गायींना, कारण की अलीकडली बाजू इकडली सुकायला लागली या गाय तरी खात्याला. आम्ही तिघं बी लागलो कापायला. किती कापायच्या का सगळ्याच कापायच्या? सगळंच नाही कापून कुठं बस कापून आणि सुकायला लागले या. सगळंच नाही की कापून आता. बरं. हा? हा काय काढा आणलाय का वरती? हे घेतलं मी. हा, सगळंच. काय होईल तेवढं घ्यायचं, बसेल तेवढं. किती बसतंय बघू की आधी. किती बसतंय बघावं लागेल. एक थर द्यावा म्हणतोय खाली आधी. असं करू. तर मकवान काढता काढता तात्या मला म्हणलं ट्रॅक्टर घेऊन येतो, मी तुझी पात घेतो. तात्या बापाला बी घेऊन येतो. ते मकवान भरायचं आधी, मग आपली ज्वारीची पोती भरायची. चला, ही इळा काय करू, घेऊन जाऊ का? चांगला आहे, नाहीतर इथं ठेवायचं असलं ठेवा. नाही ही तर म्हणजे आता कापाय मला हा, नाही हिंती एकच आहे, सारखंच आहे. कापा कापा, सारखंच आहे हिंती. मी तर ट्रॅक्टर घेऊन आलो. चला, मकवान भरलं, वर पोती टाकली, कॅरेट ठेवली 2 वर. चला आता जावा गाडीवर. गावात या, मी येतो गावात. हा, मी हलू काय मग, मला उशीर लागेल यायला. आम्ही येतो आता हातपाय तोंड धुवून. हां, लवकर या. कशाची आहे काय की पिवळी पिशवी आहे, तर सगळी आपण पोती टाकली घरामध्ये. जाऊ दे मग, पाखरांना खायला टाकतो. चला आता जाऊ मळ्यात. या तुम्ही मग बापू. हां, आता सगळीकडं अंधार अंधार अंधार. आलोय घरी, गाईंला पाणी पाजायला आणायला गेलेत. आज जरा वेळ झाला गाईंला. सोडल्या का हो दोन्ही पण? तरी पण एकदा पाणी पाजावं की, उन्हाळा दिवस आहे. इकडून आणता काय? हां, इकडं आता ट्रॅक्टर आपला वैरणीचा आडवाच आहे ना. चला, पाणी पाणी पाणी. त्यांना सांगावं लागतं ना, पाण्याकडे जायचंय आपल्याला.
पाणी त्यांना वाटतंय खायला काय भेटतंय का. त्यांना आणलं की मकवान आणलं. त्यांना दुपारी म्हणजे 3 वाजताची वैरण हुकली ना, आज सगळे तिकडल्या मायात असल्यामुळं. चिंगीला ताण नाही काय नाही ह्या गाईला भीती ती. घ्यायचं काय पाणी प्यायचं चल. घ्यावं लागतंय काय नाही तिला ताण नाही, राहू द्या. चिंगीला हां ताण असल्यावरती लगेचच पळती. ये थांब जरा चिंगी. बघूया हा. नाही पेत हो, नाही तुम्हाला म्हणलं का नाही, लगेच पळत येते ती. आता आपल्याला हे वैरण टाकायची त्यांना मकवान. चला